आता बघा, आपण बघत होतो की कशा पद्धतीने अष्टांग योग मध्ये 8 भाग सांगितलेले आहेत पतंजली यांनी. त्यानंतर पुढे आहे अष्टांग योगाचे 8 भाग. तर जे अष्टांग योग आहेत त्याचा उपयोग असा होतो की आपल्या ज्या इच्छा आणि आकांक्षा असतात त्यावर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या अष्टांग योग मार्गाचा उपयोग होत असतो. अनेक भारतीय संतांनी, विचारवंतांनी मानवी मन व वर्तन यावर आपले विचार मांडले आहेत. मग त्याच्यामध्ये 24वे जैन तीर्थंकर असतील, संत कबीर असतील, समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद या प्रत्येक विचारवंतांनी मानवी मन व वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर खऱ्या अर्थाने प्रकाश टाकलेला आहे. यावरून त्यांचा मानवी वर्तनाचा सखोल अभ्यास आपल्याला दिसून येतो. आता पुढे आहे आता मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय कोणती, हा एक भाग आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. तर मानसशास्त्राची मुख्य 4 ध्येय कोणती आहेत? तर साधारणपणे वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण. तर हे 4 भाग आपल्याला इथे बघायला मिळतात. मानसशास्त्राचे मुख्य 4 ध्येय: वर्णन, स्पष्टीकरण, पूर्वकथन आणि नियंत्रण. ओके, आता एक एक भाग त्याच्यामधला बघूया. आता वर्णन. मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांची अचूक ओळख आणि वर्गीकरण हे मानसशास्त्राचं मूलभूत ध्येय आहे. व्यक्ती विचार कशा करतात, त्यांच्या वर्तनाला कोणती घटके कारणीभूत असतात, व्यक्ती एका विशिष्ट परिस्थितीमध्ये कशी प्रतिक्रिया देतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संशोधकांना त्या व्यक्तीचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक या प्रत्येक घटनेच्या बाबतीत, प्रसंगांच्या बाबतीत त्या त्या वर्तनाची, त्या व्यक्तीची, त्या प्रसंगाची नोंद करणं आवश्यक असतं. व्यक्ती औपचारिक परिस्थितीत वेगवेगळे वागतात व त्यांच्या प्रतिक्रियांचा मानसशास्त्रात अभ्यास केला जातो. यासाठी संशोधक वेगवेगळ्या मानसशास्त्रीय संशोधनांचा वापर करतात. उदाहरणार्थ, प्रमाणित मानसशास्त्रीय ज्या चाचण्या असतात, ज्याला आपण म्हणूया की ज्यांना एक प्रमाणबद्धता आहे, अशा मानसशास्त्रीय चाचण्या असतील, मनोविश्लेषण असेल, सर्वेक्षण पद्धती असेल, प्रयोग व निरीक्षण पद्धती असेल, यांचा यामध्ये खऱ्या अर्थाने समावेश होतो. आता हे झालं वर्णनाच्या बाबतीत. स्पष्टीकरणाचा जर आपण विचार केला तर वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण करून निरीक्षण केलेल्या वर्तनामागील कारणे समजून घेणे हे मानसशास्त्राचे दुसरे प्रमुख ध्येय आहे. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या प्रसंगामध्ये कसा वागला, त्याची कारणं समजून घ्यायची, हे दुसरं महत्वाचं ध्येय मानसशास्त्रामध्ये सांगितलंय. मानसशास्त्रज्ञांना व्यक्तीच्या वर्तणुकीमागील कारणे जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यासाठी वेगळ्या चाचण्यांचा ते वापर करतात. जर एखादं वर्तन फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळून येते तर संपूर्ण समाज तसाच वागेल असं म्हणता येणार. परंतु जर हे वर्तन बहुतांश लोकांमध्ये आढळून आलं तर आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण समाजाचे हे वर्तन आहे. उदाहरणार्थ, बाईक स्वारांचे, अर्थात दुचाकी स्वारांचे अपघात त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात, कारण या अपघातात मेंदूला इजा होऊ शकते. म्हणून हेल्मेट घालणे हे बाईक स्वारांसाठी सक्तीचे असले पाहिजे, कारण हे सामाजिक वर्तन आहे. कारण जे काय होणार आहे, एक गाडीवाला पडला त्यालाही डोक्याला लागेल, दुसरा गाडीवाला पडला त्यालाही डोक्याला लागणार आहे, म्हणजे हे एक सामाजिक वर्तनाचा भाग होईल. पूर्वकथन काय असतं? वर्णन, स्पष्टीकरण आणि पूर्वकथन मानसशास्त्रामध्ये एखादी परिस्थिती किंवा अनेक परिस्थितींचा मानवी वर्तनावर, मानसिक प्रक्रियांवर कसा परिणाम होऊ शकतो याचे पूर्वकथन करणे हे मानसशास्त्राचे तिसरे महत्वाचे ध्येय आहे. पूर्वकथन करण्यासाठी मानवी वर्तनाचे संभाव्य परिणाम माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती दारू प्यायली तर तिच्या प्रतिक्रिया मंद होतात, त्यामुळे गाडी चालवताना अपघाताची शक्यता वाढू शकते. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालणं टाळलं पाहिजे. आता नियंत्रण. वर्तनाचं नियंत्रण किंवा बदल हे मानसशास्त्राचं चौथं ध्येय आहे. मानवी वर्तनाला आकार देऊन ते विशिष्ट दिशेने वळवणं म्हणजे मानवी वर्तनाचे नियंत्रण होय. जेव्हा संशोधक वेगवेगळे मानसशास्त्रीय सिद्धांत वापरून मानवी वर्तनात बदल घडवून आणण्यात व नको असलेले वर्तन घडू न देण्यात यशस्वी होतात, त्यावेळी हे ध्येय साध्य होते. मानसशास्त्रज्ञ मानवी वर्तन घडवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करताना दिसून येतात.
जर समजा एखादा विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असतील, जर ते अभ्यास करत नसतील, तर शैक्षणिक शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ त्याची कारणे शोधून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणायला मदत करू शकतात. शालेय समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांचा अभ्यास करून त्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करू शकतात. आजच्या काळात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींमुळे ताण येतो, जसे धमकावणे, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, हानिकारक चढाओढ इत्यादी. काउन्सिलर काय करतो? अशा विद्यार्थ्यांना त्यामागील कारणे समजावून सांगून त्यांच्या वर्तनात शक्य तितके बदल घडवून आणू शकतात. स्ट्रेस असणं, ताण असणं आजच्या धकाधकीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपल्या वर्तनात बदल करून आपण स्ट्रेसवर, ताणतणावावर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळवू शकतो. तो बदल करण्यास काउन्सिलर विद्यार्थ्यांना मदत करू शकतात. तर ही मानसशास्त्राची 4 ध्येय चित्राच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे. मानसशास्त्राची मुख्य ध्येय 4 आहेत. एक आहे वर्णन, दुसरं आहे स्पष्टीकरण, तिसरं आहे पूर्वकथन आणि चौथं आहे नियंत्रण. तर याचं काही महत्वाच्या संज्ञा या प्रकारामध्ये आपण शिकलोय. या धड्यामध्ये पहिलं जे प्रकरण होतं ते आपलं संपलेलं आहे. तर पहिल्या धड्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, वर्तन म्हणजे काय, बाह्य वर्तन, अंतर्गत वर्तन, उद्दीपक, प्रतिक्रिया, कफ, वात, पित्त, अष्टांग योग. त्यानंतर कुठले कुठले मानसशास्त्रज्ञ पाहिले? जॉन लॉक, प्लेटो, विल्यम वुंट, सिग्मंड फ्राइड, जॉन वॉटसन यांची माहिती आपण पाहिलेलं आहे. चला प्रश्नांची उत्तरं द्या. मानसशास्त्र टिंबटिंबाचा अभ्यास करते. मन, वर्तन, आत्मा हे आपण अभ्यासले आता. मन, वर्तन, आत्मा. मानसशास्त्र कशाचा अभ्यास करतं मग? वर्तन. टिंबटिंब प्रक्रियांमध्ये विचार, स्मरण, भावनांचा समावेश होतो. तर मानसिक प्रक्रियांमध्ये विचार, स्मरण, भावना इत्यादींचा समावेश होतो. जोड्या लावा. आता जोड्या लावा दिलेल्या आहेत. बघा इथे बऱ्याच जोड्या आहेत त्या. पहिली आहे त्रिदोष. त्रिदोष कोणते असतात? बोला, त्रिदोष कोणते असतात? कफ, वात, पित्त. ओके. त्रिगुण कोणते असतात? त्रिगुण सत्व, राजस, तामस. अगदी बरोबर. त्यानंतर विल्यम वुंट. मानसशास्त्राची प्रथम प्रयोगशाळा. सिग्मंड फ्राइड. अबोध मनाचा अभ्यास. अगदी बरोबर. बोधात्मक प्रक्रिया, बोधनात्मक प्रक्रिया. संवेदन, विचार, स्मरण, अवधान. आणि पतंजलींनी काय केलं? अष्टांग योग. व्हेरी गुड अयोध्या मॅडम. त्याच्यानंतर पुढे जाऊया. खालील विधाने चुकी बरोबर दिलेले आहेत. एक मिनिट. वेगळा शब्द बघूया आपण. वेगळा घटक ओळखा. आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन, वर्तन. काय वाटतं तुम्हाला? वर्तन. बघा, आत्मा, मन, भावना, बोधनिक वर्तन, वर्तन.
आता इथे खऱ्या अर्थाने मानसशास्त्राशी अगदी जवळचा संबंध आत्म्याचा जोडला गेला, मनाचा जोडला गेला, बोधनिक वर्तनाचा जोडला गेला, वर्तनाचा जोडला गेला. भावना हा नंतरचा पाठ झाला. पुढे चालणे, नाचणे, खेळणे, विचारणे, खाणे. काय येईल याचं उत्तर? विचारणं. अगदी बरोबर. यम, नियम, कार्य, आसन, प्रत्याहार. हम्म. आसन. आता आपण जे अष्टांग योगचं पाहिलं त्याच्यामध्ये दिलेले होते कुठले कुठले शब्द आले अष्टांग योग मध्ये बघा. ते शब्द जर आपण पाहिलं, समाधी, ध्यान, धारणा, प्रत्याहार, प्राणायाम, आसन, यम. यम पण आलाय, नियम पण आलाय, आसन पण आलाय. म्हणजे अष्टांग योगामध्ये काय नाहीये असं त्यांनी एकंदरीत तो वेगळा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. आता अष्टांग योगामध्ये काय काय आलेलं आहे? तर अष्टांग योगामध्ये खऱ्या अर्थाने यम पण आलाय, नियम पण आलाय, आसन पण आलाय, प्रत्याहार पण आलाय. काय नाही आलेलं? कार्य. कार्य नाही आलेलं. त्यानंतर भावना, स्मरण, अवधान, संवेदना. काही वेगळं पहिल्याच वाक्यात शिकलो होतो आपण, या धड्याच्या पहिल्याच वाक्यात शिकलो होतो. काही याचं उत्तर? बघा, मानसिक प्रक्रिया आहेत. विचार आहे, स्मरणशक्ती आहे, विस्मरण आहे, भावना आहे, प्रेरणा आहे, अवधान आहे, संवेदना आहे. बघा इथं दिलेलं आहे बघा. विचार, स्मरणशक्ती, विस्मरण, भावना, प्रेरणा, अवधान, संवेदन. यातला वेगळा शब्द कोणता आलाय बघा? भावना आला होता का तिथे? स्मरण, अवधान, संवेदन. तर माझ्या ते भावना हा वेगळा घटक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी टिंब टिंब आत्मा, आत्म्याला कोणी महत्व दिलं? जॉन लॉकने काय सांगितलं? लिप्झिग विद्यापीठ कोणाचं होतं? कोणी स्थापन केलं? सिग्मंड फ्राईड. आणि वर्तन याचा अभ्यास तुम्ही नंतर करायचा आहे. चला आता पुढे जाऊया, आपण पुढचा प्रकार बघूया. मानसशास्त्राच्या शाखा आपल्याला बघायच्या आहेत. चला, कोणी वाचन करतं का? शक्य आहे कोणाला वाचणं? तर आपल्याला मानसशास्त्राच्या शाखा बघायच्या आहेत. तर याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर मानसशास्त्राच्या काही 3 गोष्टींमध्ये हे प्रकरण अभ्यासायचं आहे. त्यामध्ये आहे सैद्धांतिक शाखा, उपयोजित शाखा आणि मानसशास्त्रातल्या संधी. तर सैद्धांतिक शाखामध्ये वैकासिक, बाल, सामाजिक, बोधात्मक, प्रायोगिक, अपसामान्य. उपयोजित मध्ये शैक्षणिक, चिकित्सा, लयीन, समुपदेशन, गुन्हेगारी मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र आणि औद्योगिक मानसशास्त्र. या पद्धतीने इथे बघायचं आहे. त्यानंतर पुढे प्रस्तावना दिलेली आहे, ती आपल्याला बघायची नाही. तर आता त्याच्या पुढे जाऊया आपण. आता या ज्या सैद्धांतिक शाखा आहेत त्या एकेकाचा बाबतीत विचार करूया आपण. आता साधारणपणे पहिला जर विचार केला तर वैकासिक मानसशास्त्र काय आहे, बाल मानसशास्त्र काय आहे, सामाजिक मानसशास्त्र काय आहे,
बोधनात्मक मानसशास्त्र काय आहे, प्रायोगिक मानसशास्त्र आणि अपसामान्य मानसशास्त्र. आता वैकसिक मानसशास्त्र जे आहे ते बाल्यावस्थेमध्ये व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात. ओके. त्यानंतर वैकसिक म्हणजे काय, की विकास कसा होत गेला, पौगंडावस्थेत काय झालं, वृद्धापकाळात काय झालं त्या व्यक्तीचं, हे इथे आपल्याला अभ्यासायचं मिळतं. बालमानसशास्त्रामध्ये लहान मुलांच्या चुकीची वागण्याची कारणं काय आहेत, नंतर पालकांपासून दूर गेल्यावर काय परिणाम होतो, काही मुलं अंगठा का चोखतात, तर हे सुद्धा इथे बघायला मिळतं. हे छोट्या छोट्या गोष्टी. त्यानंतर सामाजिक मानसशास्त्रामध्ये काय दिसतंय आपल्याला, तर जमावाला हिंसक होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, व्यक्ती केव्हा नियमांचे पालन करतात, केव्हा नियम मोडतात, काही गुण काही समाजात जास्त तर काही समाजात कमी महत्वाचे का असतात. हा झाला सामाजिक मानसशास्त्राचा भाग. नंतर आहे बोधनात्मक मानसशास्त्रामध्ये काय बघतो, की व्यक्तीच्या अवधान कक्षेवरती कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, व्यक्ती का व कधी विसरतात, भाषेच्या वापराच्या संकल्पना निर्मितीवर कसा परिणाम होतो, हा एक भाग. आणि दुसरं आहे सगळ्यात महत्वाचं प्रायोगिक मानसशास्त्र. मानवी वर्तनावर प्रयोग करणे आवश्यक आहे का, प्रयोगाच्या माध्यमातून मानवी वर्तनामागील कारणे समजतील का, प्रयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीतून वर्तनातील सामान्य तत्वे समजतील का. आणि पुढचा भाग आहे अपसामान्य मानसशास्त्र. काही व्यक्ती अपसामान्य का वागतात, नैराश्याची किंवा अवसादाची कारणे काय आहेत, काही व्यक्ती दुसऱ्यांविषयी अतिसंशयी का असतात, काही व्यक्ती अतिशय लहरी का असतात. या सगळ्या गोष्टींच्या येथे आपल्याला या सैद्धांतिक शाखांमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर इथे त्याचे भाग आपल्याला दिलेले आहेत, बोधात्मक मानसशास्त्र वगैरे काय आहे. आता वैकसिक मानसशास्त्र म्हणजे काय, तर कसं आहे वैकसिक मानसशास्त्र, गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत, म्हणजे आईच्या उदरामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्या वर्तनात होणाऱ्या बदलांचा वैकसिक मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. हे आपल्याला इथे बघायला मिळतं. नंतर दुसरा भाग आहे व्यक्ती त्याच्या पूर्ण आयुष्यात कालावधीत कसे व कसे बदलत गेली, याचा वैकसिक मानसशास्त्रात शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो. व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन संपूर्ण आयुष्याच्या कालावधीत कसे बदलतात याचे स्पष्टीकरण करणे हे या शाखेचे मुख्य ध्येय आहे. वैकसिक मानसशास्त्र आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा खोलवर अभ्यास करत जातं. बाल्यावस्था, पौगंडावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. ही शाखा शारीरिक विकास, बोधनात्मक विकास आणि सामाजिक विकास हे तीन पैलूंवर भाष्य करत असते. आता बालमानसशास्त्रामध्ये काय होतं, जसं आपण पाहिलं वैकसिक मानसशास्त्र, दुसरं आहे बालमानसशास्त्र. बाल्यावस्थेत होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल यांचा अभ्यास. यामध्ये मुलांच्या अनेक समस्या, म्हणजे अगदी साध्या साध्या समस्या, ते शाळा का बुडवतात, चोरी करणं, नकळत अंथरूण ओलं करणं, या समस्या सोडवण्यासाठी प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर केला जातो. प्रभावी बाल संगोपन पद्धती, मुलांना प्रेरित करण्यासाठी बक्षिसाचे असलेले महत्व, या बाबतीत इथे संशोधन झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आता एक एक भाग याच्यातला आपण बघणार आहोत. बघा कशा पद्धतीने बालमानसशास्त्र हे बाल्यावस्थेच्या काळाचा, बाल्यावस्था ते पौगंड अवस्थेतील त्यांच्या वर्तनातील बदलांचा कशा पद्धतीने अभ्यास करतं, हे इथे आपल्याला बघायला मिळत आहे. चला आता याच्यामध्ये पुढचा भाग बघूया. सामाजिक मानसशास्त्र. जसं वैकसिक मानसशास्त्र आहे, दुसरं आपण पाहिलं बालमानसशास्त्र, तिसरं आहे सामाजिक मानसशास्त्र. आपण आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ हा इतरांसोबत घालवतो, इतरांबरोबर आपण वेगवेगळ्या वेळी वेगळ्या वातावरणामध्ये संवाद साधतो. सामाजिक मानसशास्त्र आपल्या इतराच्या वर्तनावर, इतरांचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करतो. मायर नावाचा मानसशास्त्रांच्या मते आपल्या वर्तनावर इतरांचा होणारा प्रभाव याचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे सामाजिक मानसशास्त्र. सामाजिक मानसशास्त्रामध्ये काय काय होतं, तर गटातील सहकार्य, व्यक्तीच्या वृत्ती, पूर्वग्रह, मैत्रीभाव आणि नेतृत्व गुण यांचा समावेश होतो. सामाजिक मानसशास्त्र व्यक्तीचे खऱ्या अर्थाने
याच्यामध्ये सामाजिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तींचे सामाजिक वर्तन, त्यांचे वेगवेगळे प्रकार यावर भाष्य करते. उदाहरणार्थ सहकार्य, पूर्वग्रह याचा अभ्यास केला जातो. बोधनात्मक मानसशास्त्र, बोधनात्मक मानसशास्त्रामध्ये विचार करणे, तर्क करणे, निर्णय घेणे या उच्च मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. बोधनात्मक मानसशास्त्र 3 गोष्टींवर आधारलेलं आहे: विचार करणे, तर्क करणे, निर्णय घेणे. या व्यतिरिक्त अवधान, संवेदन, भाषेचा विकास, स्मृती, समस्या सोडवणे इत्यादीचाही अभ्यास या शाखेत केला जातो. या शाखेतील काही संशोधनाचे विषय पुढील प्रमाणे आहोत. मेमरी लॉस का होते किंवा ज्याला आपण म्हणूया की स्मृतीभ्रंश का होतो, कोणत्या वेगळ्या अध्ययन शैली आहेत, कोणत्या शिक्षण अक्षमता आहेत, त्यांची कारणं कोणती आहेत, वाचा दोष जो होतो त्याची कारणं काय आहेत. आता या बोधनात्मक मानसशास्त्रामध्ये काय काय अभ्यासायला मिळतं बघा. मानवी बुद्धिमत्ता, भाषिक प्रक्रिया, विचार प्रक्रिया, स्मरण, अवधान, संवेदन. तर हे बोधनात्मक शास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतं. काय काय अभ्यासायला मिळतं बोधनात्मक शास्त्रामध्ये? तर त्याच्यामध्ये आहे मानवी बुद्धिमत्ता, भाषिक प्रक्रिया, विचार प्रक्रिया, स्मरण, अवधान, संवेदन. ओके, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतं. त्यानंतर पुढे जे आहे त्यामध्ये बघूया. प्रायोगिक मानसशास्त्र. आता प्रायोगिक मानसशास्त्र ही वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. व्यक्ती वेदक उद्दीपकांना कशा प्रतिक्रिया देतात व जगाचे कसे आकलन करतात याबद्दल ते संशोधन करतात. व्यक्ती कशा शिकतात, कशा पद्धतीने स्मृतीत ठेवतात, कशा भावनिक तर्क प्रतिक्रिया देतात याचा प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ अभ्यास करतात. ही शाखा वेदन, संवेदन, अध्ययन आणि स्मृती यातील समस्या कशा हाताळाव्या याचा अभ्यास करतात. या सगळ्या समस्यांची उकल ही प्रयोगशाळेमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करून केला जातो. आता पॅवेलॉव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अभिजात अभिसंधान ज्यांनी मांडले, तर या इव्हॉन पॅवेलॉव यांनी अभिजात अभिसंधानाचे सगळे प्रयोग कुत्र्यावर केले होते, हे तुम्हाला माहिती आहे. पुढची शाखा आहे अपसामान्य मानसशास्त्र. यामध्ये वर्तन, भावना आणि विचार यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये वर्तनाच्या संदर्भात कोणती कारणीभूत ठरणारी घटक आहेत याचं उदाहरणार्थ अतिसंशयीपणा, अतिलहरीपणा, अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींचा भास होणं, मतिमंदत्व येणं, एखादी गोष्ट, प्राणी, परिस्थितीचे अतिशय भय वाटणं, तर इत्यादींचे या अपसामान्य म्हणजे ज्याला म्हणूया की अपसामान्य मानसशास्त्रामध्ये व्यक्ती तिचं वर्तन नॉर्मल पर्सन व्यतिरिक्त असणं याचा एकंदरीत अभ्यास केला जातो. आता उपयोजित मानसशास्त्रामध्ये काय केलं जातं की जे काही सैद्धांतिक मानसशास्त्र आहे त्यामध्ये संशोधनामधून निपजलेली तथ्य जी आहेत, निपजलेली तथ्य, ही निपजलेली तथ्य ही निपजलेली तथ्य तत्व यांचा आधार घेऊन प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी विविध तंत्रे विकसित केली जातात. उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखांमार्फत मानसशास्त्रज्ञ त्यातील ज्ञानाचा वापर व्यक्तींच्या आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी आता याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला तर शैक्षणिक मानसशास्त्र सुद्धा एक यामध्ये उपयोजित शाखा आहे. आता शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये हे आपल्याशी रिलेटेड आहे, कारण याच्यामध्ये शिक्षकांना येणाऱ्या समस्या, विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या, मॅनेजमेंटला येणाऱ्या समस्या, बाकी मग अध्ययन प्रक्रिया, मूल्यमापन प्रक्रिया या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. अगदी मग गतिमंद विद्यार्थी, सामान्य विद्यार्थी, असामान्य विद्यार्थी, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यानंतर विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं, नवनवीन अभ्यास तंत्र शोधून काढणं, विकसित करणं, वर्गात चांगले वातावरण तयार करणं,
तर यामध्ये विविध कार्यक्रम तयार केले जातात. आता शैक्षणिक मानसशास्त्र जे आहे ते साधारणपणे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांशी संलग्न असतात. प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे ते मुलांना काय करतात? मार्गदर्शन करतात. अध्ययन अक्षमता, अवधान न्यूनता, अतिक्रिया विकृती यासारख्या मुलांमध्ये आढळून येणाऱ्या वर्तन समस्या ते यामध्ये हाताळत असतात. तर हे आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अभ्यासायला मिळतं. आता शैक्षणिक मानसशास्त्राच्या संदर्भात काय काय व्याप्ती आहे ती सुद्धा आपण बघून घेऊया. त्याची व्याप्ती काय काय आहे, तर त्या व्याप्तीमध्ये आपल्याला दिसतं की विद्यार्थी, शिक्षक, अध्ययन अनुभव, अध्ययन प्रक्रिया, शैक्षणिक परिस्थिती आणि वातावरण या शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्तीमध्ये हे आपल्याला हे सगळे घटक पाहायला मिळतात. म्हणजे अध्ययन अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. पहिले विद्यार्थी या केंद्रस्थानी, त्यानंतर मग त्याला अध्ययन अनुभव, मग ती अध्ययन प्रक्रिया, देन शिक्षक, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतात. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढचा भाग आहे चिकित्सा मानसशास्त्र. चिकित्सा मानसशास्त्रामध्ये काय आहे तर हे व्यक्तीच्या भावनिक आणि वर्तनाविषयीच्या समस्यांचा अभ्यास, निदान, उपचारांशी संबंधित असते. जसे मानसिक आजार, वैवाहिक व पारिवारिक संघर्ष, मादक व्यसनासक्ती, अतिनैराश्य, बाल गुन्हेगारी इत्यादींचे निदान करून त्यावर उपाययोजनासाठी चिकित्सा मानसशास्त्राचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ लाभार्थींची मुलाखत व त्यांच्या नातलगांकडून मिळालेली सखोल माहिती यांचा वापर करून ते लाभार्थींना मदत करतात. लाभार्थींच्या समस्या सोडण्यासाठी योग्य मानसोपचारांचा वापर या ठिकाणी केला जातो. हे आहे चिकित्सा मानसशास्त्र. चिकित्सा मानसशास्त्रामध्ये म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने वेड्यांचं दवाखाना असं म्हणत असतो, तर या मानसशास्त्रांमध्ये इस्पितळात, समुदाय आरोग्य केंद्रात काम करतात, स्वतंत्रपणे काम करतात. ही मानसशास्त्राची सर्वात मोठी उपशाखा आहे चिकित्सा मानसशास्त्र. इथे असं म्हटलंय की डिअर जिंदगी सारखा एखादा चित्रपट बघा. त्यातील चिकित्सा मानसशास्त्रज्ञ त्या चित्रपटातील स्त्री पात्राला कशी मदत करतात याची नोंद करा, असं तिथे वर्णन केलेलं आहे. तर डिअर जिंदगी नावाचा माझ्या मते आलिया भट्टचा चित्रपट आहे, तर तुम्ही तिथे बघू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने आहे. पुढे आहे समुपदेशन मानसशास्त्र. मानसशास्त्राचे हे क्षेत्र चिकित्सा मानसशास्त्राशी मिळते जुळते आहे. याच्यामध्ये परंतु समुपदेशक हे वर्तनातील सौम्य समस्यांचा अभ्यास करतात. व्यक्तीला सामना कराव्या लागणाऱ्या वेगळ्या अडचणींबाबत ते मार्गदर्शन करतात. समुपदेशक हे व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा करतात. एखाद्या व्यक्तीला अभ्यासात, स्वतःच्या आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काउन्सिलर मदत करत असतात. ओके, तर हा एक इथे भाग झाला. त्यानंतर आहे गुन्हेगारी मानसशास्त्र. या शाखेमध्ये मग एखाद्या व्यक्तीने गुन्हा करणं, मग तो गुन्हा का झाला त्याची कारणं शोधणं, त्या व्यक्तीचा अभ्यास करणं, त्यासाठी योजना आखणं, मग त्याची गुन्हेगारी कशी कमी होईल, मग त्यासाठी मग कायद्याचा आधार, मग वेगळी अंमलबजावणी, मग गुन्हे अन्वेषण विभाग. तर याचा अभ्यास करणारे जे गुन्हेगारी मानसशास्त्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षण घेतलं जातं त्यांचा या ठिकाणी आपल्याला उपयोग दिसून येतो. नंतर आहे क्रीडा मानसशास्त्रामध्ये. मग यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा खेळाडू हे नैराश्यामध्ये जातात, अपयश आले की खचून जातात. मग त्यांना सुद्धा एक संयम देणारा, मोटिवेट करणारा एक क्रीडा मानसोपचार तज्ञ मदतीला असतो. त्यांचा भावनिक समतोल राखला गेला पाहिजे. दुखापतीतून बरे होताना बऱ्याच वेळा क्रीडा मानसशास्त्रज्ञ खेळाडूंना त्या आजारपणातून मानसिकदृष्ट्या बाहेर काढण्यात मदत करत असतात. क्रीडा मानसशास्त्राचे उद्दिष्ट काय काय आहे तर स्वतःला ओळखणे, सामन्याच्या पूर्वतयारीत सुधारणा करणे, प्रेरणा वाढवणे, नंतर भावनांचं व्यवस्थापन करणं, स्वास्थ्य सुधारणं, स्वप्रतिष्ठा, आत्मविश्वास वाढवणं, संघकार्य सुधारणं, एकजूट सुधारणं, खेळाडू वृत्ती विकसित करणं, एकाग्रता वाढवणं,
शिथिलन तंत्र, ताण व चिंता यांचं समायोजन करणं, स्वतःला ओळखणं, या सगळ्या गोष्टींचा याचा अभ्यास होतो. औद्योगिक मानसशास्त्रामध्ये मग साधारणपणे औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या समस्या, त्यामध्ये मग कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांचं समाधान, त्यांचं मूल्यमापन, तक्रारी, त्यांचं निवारण करणं, या सगळ्या गोष्टींचा इथे उपयोग केला जातो. यामध्ये मग ग्राहकांना काय अपेक्षित आहे, नंतर उत्पादन कसलं करावं, उत्पादनाचा दर्जा कसा असावा, त्याची जाहिरात कशी असावी, या सगळ्या घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. तर आता जवळजवळ अर्ध्या मिनिटात आपलं लेक्चर संपेल. या दोन्ही लेक्चरचे व्हिडिओज आणि PDF तुम्हाला शेअर करतो. कधीही लेक्चर संपू शकतो, त्यामुळे तोपर्यंत मी माझं लेक्चर चालू ठेवतो. बंद झालं तर मग आपलं लेक्चर क्लोज होणार आहे. मानसशास्त्रातल्या संधी आपल्याला दिलेल्या आहेत. समुपदेशन मानसशास्त्रामध्ये आपल्याला काय काय संधी आहेत, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये काय संधी आहेत, चिकित्सा मानसशास्त्रात काय आहे, औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रात काय काय आहेत, सामाजिक आणि क्रीडा मानसशास्त्र, त्याच्यामध्ये संधी कोणत्या आहेत आणि वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. काउन्सिलिंगमध्ये आपल्याला साधारणपणे एज्युकेशनल काउन्सिलर होता येतं, त्याच्यानंतर व्यावसायिक काउन्सिलर होता येतं, विवाह